कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये लोग, हा डायलॉग तुम्हाला जॉली LLB मधला आठवतो, तसा मला हार्दिक पंड्याच्या बाबतीत म्हणासा वाटतो. कौन है हार्दिक पंड्या, कहाँ से आता है ये हार्दिक पंड्या. इतक्या गरमीमध्ये, मॅचची गरमी, वातावरणातली गरमी, त्याच्यामध्ये डोकं बर्फासारखं थंड ठेवून काय एक्झिक्यूट केलंय. कमाल कमाल कमाल. भारत विरुद्ध पाकिस्तान पहिला सामना सुरळीत पार पडलेला आहे. भारतीय संघाने विजय मिळवलेला आहे. थोडासा अडखळता विजय होता हे मान्य करायला लागेल, परंतु बरीचशा ज्या गोष्टी होत्या त्या सुरळीतपणे पार पडलेल्या आहेत. फलंदाजीमध्ये थोडी गडबड झाली, गोलंदाजीमध्ये थोडी गडबड झाली, परंतु तरीही भारताने सामना जिंकला, याला माझ्या मते महत्त्व आहे. टॉस जिंकणं महत्त्वाचं होतं. रोहित शर्माने ते केलं आणि मनापासून तो हसला. त्याच्या चेहऱ्यावरती तो आनंद लपू शकला नाही टॉसच्या वेळचा. त्यांनी पहिली संधी भारतीय गोलंदाजांना दिली आणि त्याचं व्यवस्थित उपयोग हा भारतीय गोलंदाजांनी केलेल्या होत्या. कारण भुवनेश्वर कुमारनी बाबर आझमला जो बॉल टाकला, शॉर्ट पिच बॉल, तो बाबर आझमला अपेक्षित नव्हता. भुवनेश्वर कुमार त्याच्याबद्दल काय म्हणाला आहे आपण थोडक्यात ऐकूया. भूवी, ये इधर से बैट्समैन को आउट थिंक करना ये बात, क्योंकि आज जो आपने बाबर की विकेट निकाली वो यानी कि भुवनेश्वर कुमार नॉर्मली लाइन एंड लाइन स्टम्प टू स्टम्प करता है, ये थोड़ा आउट थिंक करना ये कितना इम्पोर्टेंट होता है ये बड़े मैच में? आई थिंक बहुत ज़रूरी चीज़ है किसी भी बॉलर के लिए या किसी भी बैट्समैन के लिए, क्योंकि आजकल T20 क्रिकेट इतनी फास्ट हो गई है कि सब लोग एज्यूम करते हैं, या प्रोएक्टिव जो हम एक बात करते हैं वो एज्यूम करते हैं कि बैट्समैन ये करेगा या बॉलर ये करेगा, या विकेट में स्विंग सपोर्टिव नहीं था तो आई थिंक जो बाउंस आता था तो वो चीज़ थी. तो आई थिंक वही है कि आप प्लान करते हैं, आपको बैट्समैन के बारे में पता रहता है पहले से कि बैट्समैन की ये स्ट्रेंथ है, और जब आप एक दो बॉल डाल चुके होते हैं तो विकेट से और पता लगता है. तो आई थिंक मैं मानता हूँ कि सोचना गेम के बारे में एक उतना ही ज़रूरी फॅक्टर आहे जितना आपके पास स्किल्स हैं. मला वाटतं की तळातल्या पाकिस्तानच्या फलंदाजांनी दांडपट्ट्यासारखी बॅट घुमवली आणि त्यामुळे भारतीय संघ थोडासा कॉट ऑफ गार्ड, म्हणजे अनपेक्षितपणे हा हल्ला झाला आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचा स्कोअर हा 147वर जाऊन पोचला. म्हणायला गेलं तर ह्या आउटफील्डवरती, ह्या विकेटवरती 150च्या आत ह्याला रोखणंच म्हणलं जातं. परंतु भारत पाकिस्तान सामन्यामध्ये कधीच कुठली गोष्ट सोपी नसते. आपल्याला वाटतं अरे आरामात होईल, ते आरामात काहीही नसतं आणि हेच परत आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्याचं कारण दुसऱ्याच बॉलवरती नसीम शाह जो डेब्यू करत होता T20चा, त्याला KL राहुलची विकेट मिळाली. रोहित शर्माला म्हणावं तसा रिदम सापडत नव्हता. विराट कोहलीला नशीब थोडं परत मिळालं नाही तर तोही पहिल्या बॉलवरती आऊट झाला असता. परंतु ह्या क्रिकेटमध्ये गोष्टी घडतात, नशिबाची थोडी साथ लागते आणि त्याचा परिणाम एकदम खेळावरती होतो. भारतीय संघाने विचारपूर्वक जडेजाला नंबर 4ला पाठवलं, कारण तो लेफ्ट हँडर आहे. आणि गंमत बघा, त्याच जडेजानी आपल्या साथीदार हार्दिक पंड्याच्या सोबतीने भारतीय संघाला योग्य स्थळी नेऊन पोचवलं. शेवटच्या ओव्हरमध्ये जडेजा आऊट झाला, पण त्याची कामगिरी जी होती ती पूरक ठरलेली होती. आणि त्याच्यानंतर हार्दिक पंड्याने जो काही फिनिश केला आहे, 19व्या ओव्हरमध्ये त्यांनी मारलेले 3 चौकार, शेवटच्या ओव्हरमध्ये मारलेला षटकार, या सगळ्याच गोष्टी भारतीय संघाकरता पूरक ठरल्या. भारतीय संघाच्या हाती विजय लागलेला आहे आणि हार्दिक पंड्यानी तो विजय मिळवून दाखवलेला आहे. फक्त हे म्हणत असताना भुवनेश्वर कुमारचं योगदान विसरता येणार नाही. 4 विकेट त्यांनी काढल्या, ज्याच्यात बाबर आझमची महत्त्वाची विकेट होती आणि तळामध्ये त्यांनी त्या 3 विकेट काढल्या, म्हणून धावफलक फुगला नाही, हे विसरून चालणार नाही. आणि त्याच्यामध्ये मी म्हणेन अजून एक गोष्ट घडलेली आहे, ते म्हणजे ह्या ग्राउंडवरती टॉस जिंका मॅच जिंका ही जी गोष्ट गेल्या वर्ल्ड कपमध्ये होत होती त्याला थोडासा छेद मिळालेला आहे. पाकिस्तान संघानं हे सगळ्या संघांना दाखवून दिलेलं आहे की पहिली बॅटिंग जरी आली तरी तुम्ही सामना जिंकू शकता, तुम्ही सामना लढू शकता आणि ह्याच्याकरता योग्य क्रेडिट हे पाकिस्तानला द्यायला पाहिजे. हा प्रश्न मी बाबर आझमला सुद्धा विचारला, तो काय म्हणाला ते आपण ऐकूया. लास्ट टूर्नामेंट यहाँ जो हुई थी वो बिल्कुल जो टॉस जीता वो मैच जीता ऐसे हुए गए, लेकिन आज वो जो खौफ था वो निकल गया शायद, या आपने ज़्यादा अच्छा खेला? नहीं, खौफ तो कुछ नहीं है. डिपेंड करता है कि आपकी एफ़र्ट में है, आप डिपेंड करता है कि आप किस तरह की एफ़र्ट करते हैं. टॉस देखें, टॉस मैटर इतना नहीं करता, आपकी एफ़र्ट मैटर करती है. आप कुछ ऐसा भी होता है कि आप 120 में भी जीत जाते हैं और 100-150 में भी हार जाते हैं, तो ये पार्ट ऑफ द गेम है. लेकिन मेरे ख्याल से जिस तरह टीम ने एफ़र्ट किया है वो मेरे लिए काफ़ी अच्छा है.
मी म्हणेन विजय हा विजय असतो, त्याचं महत्त्व हे खूप मोठं असतं. स्पर्धेच्या सुरुवातीला हा विजय मिळणं हे भारताकरता गरजेचं होतं आणि त्याच्यातसुद्धा राहुल द्रविड आता फिट होऊन परतला आहे. करोनाची बाधा त्याच्यावरती नष्ट झालेली आहे, त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा कधी न दिसणारं ते हास्य दिसून आलेलं आहे. भारतीय संघाचं एशिया कपमधलं पहिलं पाऊल योग्य दिशेला पडलं आहे. चुका सुधारून पुढच्या मॅचमध्ये भारतीय संघाला अजून चांगली कामगिरी करून दाखवायला लागेल. हाँगकाँग विरुद्धची मॅच असेल 31 तारखेला, परंतु खरी परत मॅच जी असेल ती पुढच्या रविवारी परत एकदा पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. ह्या सगळ्याचा जर का विचार केला तर गृहपाठ करायला लागणार आहे. माझ्या मते हीच गोष्ट चांगली राहणार आहे, कारण आपण जर का विचार केला की सगळंच उत्तम आहे तर मग प्रगतीची वाट खुंटते. त्याच्यापेक्षा काही चुका झाल्या आणि त्या दुरुस्त करायच्या असं म्हणलं तर प्रगतीची वाट, विचारांची वाट खुली राहते आणि माझ्या मते महत्त्व त्यालाच आहे. तुमचं मत काय आहे मला जरूर कळवा आणि त्याच्यासाठी माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.